आमदार रोहित पवार आपल्या बरोबर आहेत। रोहित पवार जी, दोन्ही ठाकरे बंधू एकाच आंदोलनामध्ये एकत्रित येणार होते, परंतु कुठेतरी महायुतीला वाटतं महायुतीने याचा धसका घेतलाय का आणि दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय शक्ती पुढे देखील वाढणार होती, त्यामुळे हा निर्णय घेतलाय? नाही, 100% भाजपचं सरकार आणि महायुतीचं सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे, ठाकरे परिवार जर एकत्रित येत असेल, कारण परिवार तोडणं हे तसं सोपं असतं, पण परिवार एकत्रित येत असेल आणि त्याचा राजकीय नुकसान जर आज सत्तेत असणाऱ्या लोकांना होणार असेल, नक्कीच त्याची धास्ती घेतली असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि काल जो जी आर त्यांना मागे घ्यायला लागला, उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्रित येत आहेत हे दिसत असताना त्यांना जो प्रतिसाद लोकांकडनं दिला जात होता, आमच्यासारखे पक्षसुद्धा पाठिंबा देत होते, मराठी पत्रकारिता त्यांच्याबरोबर उभी राहिली होती, लोक त्यांना सपोर्ट करत होते, त्यामुळे वाढता सपोर्ट बघून सरकारला भीती वाटली, त्यांना जी आर मागे घ्यावा लागला। ही महत्त्वाची गोष्ट आहे। पण हे सगळं होत असताना अजितदादांनी काही प्रमाणात भूमिका घेतली, पण एकनाथ शिंदे साहेबांनी कुठलीच भूमिका घेतली नाही, हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे। कारण का ते ज्या पक्षातून येतात, बाळासाहेब ठाकरे साहेबांबद्दल जे बोललं जातं मराठी अस्मिता, ही फार म्हणजे अस्मितेसाठी ते लढले आणि हा विषय जेव्हा आला तेव्हा एकनाथ शिंदे साहेब बोलतच नसतील, ही आश्चर्याची गोष्ट आहे। मग असं म्हणावं लागेल का की कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज हा भाजपली दाबलाय, असं आपल्याला म्हणावं लागेल। परंतु दोन्ही ठाकरे बंधू राजकीय पटलावरती एकत्रित आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये सुद्धा एक वेगळा काहीतरी म्हणजे रोल पाहायला मिळू शकतो किंवा त्याचे पडसाद वेगळे उमटू शकतात, याची खबरदारी कुठेतरी महायुतीकडनं घेण्यात आली, फडणवीसांकडनं घेण्यात आली? राजकारण तर नंतरचं आहे, पण मी खरं तर राज ठाकरे साहेबांना विनंती करेल, उद्धव ठाकरे साहेब म्हणत आहेत आणि त्यांचा पक्ष म्हणत आहेत की 5 तारखेला एक विजयाची सभा आपल्याला घ्यायची आहे। 5 तारखेला आंदोलन होणार होतं, आम्ही सगळे त्या आंदोलनाला येणार होतोच, पण 5 तारखेला जर विजयाची सभा तुम्ही एकत्रित घेतली तर ती सभा बघण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे नागरिक म्हणून त्या ठिकाणी नक्कीच येऊ। त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब पुढाकार घेत असतील तर तुम्हीसुद्धा राज ठाकरे साहेबांनी तो पुढाकार घ्यावा। अख्ख्या मराठी माणसांच्या वतीने या ठिकाणी मी दोघांना विनंती करतो। कार्यक्रमात शरद पवार उपस्थित असतील का? कारण की शरद पवारांनी देखील या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता। बघा, तो कार्यक्रम कसा होईल काय होईल हे आपल्याला बघावं लागेल, आमचा पक्ष काय भूमिका घेतो हे त्या ठिकाणी बघावं लागेल। पण नागरिक म्हणून तुम्ही बोललात तर मला संधी मिळाली, मी सुद्धा त्या कार्यक्रमाला बघण्यासाठी ऐकण्यासाठी 100% तिथं जाईल। कारण का मराठी संस्कृती महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती आपल्याला सांगते परिवार एकत्रित आला पाहिजे आणि ठाकरे परिवार मराठी या विषयासाठी आणि मराठी अस्मितेसाठी जर एकत्रित येत तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि जे लोक परिवार फोडतात त्यांच्या पोटामध्ये मात्र त्या ठिकाणी नक्कीच दुःखद असेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार रोहित पवार होते। रोहित पवार यांनी एक आव्हान राज ठाकरेंना केलेलं आहे की राज ठाकरे यांनी देखील 5 जुलैच्या उद्धव ठाकरे यांच्या विजयी सभेला जाऊन त्यांनी देखील तिथे सहभागी व्हावं, असं मत जे आहे ते आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।